समाजामध्ये मिक्स होत व्हायला जाते तेव्हा तिला ती भीती 100% राहते, 100% भीती राहते. म्हणजे आपण बॉईजमध्ये समजा रात्री समजा आपल्याला कुठल्या तरी ठिकाणावर कुठल्या तरी ठिकाणी जायचं. परवा मी रात्री 11 वाजता निघून 1 वाजता माझ्या घरी पोहोचलो. तर हा सगळ्या प्रवासामध्ये 25-30 किलोमीटर निर्मनुष्य होतं. तर मला पण भीती वाटते, पण मला असं वाटतं की ठीक आहे, कोण आलं तर समजा 2 एकाचे असे फटके मारता येतील आपल्याला. पण महिला कदाचित घाबरू शकते. बाय नेचर तशी एक आपण म्हणू शकतो की ते कोमलता त्याच्यामध्ये आहे. पण तरी सुद्धा काही महिलांनी त्याच्यावर त्या परिस्थितीवर स्वार झालेले आहेत. आणि हे पाहतो की कधी कधी मुलंच फार नाजूक राहतात. पण आता कधी कधी मुली आता त्या कराटे शिकलेल्या असतात, त्यांना बॉक्सिंग येऊ शकते, हेच नाही तर त्यांचा कॉन्फिडन्स असा असतो की मी सरळ मार्गी आहे, मध्ये वाकडा आला तर मग तुझी काय खैर नाही. आणि हे जर पोराच्या लक्षात किती असं सुद्धा करताना दिसतात. म्हणजे आपण जर कोमल असो बाय डिफॉल्ट तरी सुद्धा आपण जर निकराने त्या गोष्टींचा फाईट केलं तर लोक घाबरतात. ही वस्तू म्हणजे काही स्कूल्सच्या मी पाहिलं की प्रिन्सिपल्स असतात, अख्खी सिस्टीम त्यांना घाबरत असते. म्हणजे मी बऱ्याच व्याख्यानात जातो तर अख्खा स्टाफ त्यांना ऐकत असतो, घाबरत असतो. घरांमध्ये असलेली आपली आई, काहींच्या घरांमध्ये आई ही फार लिबरल असते, बाबा फार चिडके असतात काहींच्या घरामध्ये. पूर्वी हा रेशो 90-10 असेल, 90% बाबा म्हणजे असे होते आणि 10% आया फक्त चिडक्या होत्या. आता 50-50% झाले. म्हणजे ते पोरगच त्या वडिलांना, पूर्वी वडिलांना वडील म्हणजे बाबा म्हणणं किंवा काय त्यांचं घरातलं जे नाव आहे ते म्हणणं सुद्धा अवघड असायचं. म्हणजे इतकी पोरं घाबरायची. आता बाबा तू कधी आलास रे, तुला मी सांगितलं होतं ना. आणि मग बाबा हो रे बाळा असं करतो. या रिलेशनशिप मध्ये म्हणजे बाबा जो आहे तो पूर्वी जो निगरगट्ट आणि कडक असायचा तसा दिसत नाही. रिव्हर्स मध्ये 50% केसमध्ये आता महिला म्हणजे आया या कडक आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्या आणि डिसिप्लिन ठेवणाऱ्या पण दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वुमन एम्पॉवरमेंटकडे आता आपला शिफ्ट होत चाललाय. पण तरी दुर्दैवाने पेपरला जी बातमी वाचायला मिळतात त्या वाचल्यानंतर स्टॅटिस्टिक्स जी गोष्ट आहे की 1000 महिलांपैकी एकीवरती अन्याय होतो. आपलं असं म्हणतं त्या एकीवर पण नाही व्हायला, एकीवर पण. आणि त्या महिलावरतीच नाही, पुरुषावर पण अन्याय नाही व्हायला. अन्याय कुणावरच नाही व्हायला. आता डिवोर्सच्या केसेस जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की वुमन एम्पॉवरमेंट म्हणून जी चळवळ चालू झाली गेल्या 30-40-50 वर्षात, ज्याला सावित्रीबाई फुलेंच्या पासून शिक्षण चालू करा, हे किती अवघड गोष्ट असेल, अख्खा समाज विरोध करतो. पण सावित्रीबाईंनी सांगितलं की शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि तो क्रांतिकारी चेंज, क्रांतिकारी. जर तुम्ही काकस्पर्श पिक्चर पाहिला असेल किंवा उंबरठा पिक्चर पाहिला असेल, तुमच्या लक्षात येईल, जुने चित्रपट युट्यूबला असतात. तर तो अख्खी सिस्टीम ही म्हणजे पुरुष सत्ताक आणि अजिबात आवाज नाही पाहिजे, हे असंच कल्चर आहे आपलं. म्हणजे भारतीय संस्कृती तर खूप ग्रेट आहे. भारतीय हिंदू सण जर पाहिले तुम्ही, हिंदू असेल भारतीय असेल त्यात काही जात धर्म पंथ नाही. इंडियन कल्चर हे महिलेला रिस्पेक्ट देणारच आहे. तुम्ही बघा कधी पूजा करताना सुद्धा लग्न सिस्टीम मध्ये पहा, खूप काळजी घेतलेली आहे सिस्टीम डिझाईन करताना. स्वामी विवेकानंदाने आता प्रश्न विचारला की महिलांच्या स्थानाबद्दल तुमचं काय मत आहे भारतीय महिलांच्या. तर स्वामी विवेकानंद सांगितलं की भारतीय महिलेला देव्हाऱ्यामध्ये किंमत आहे, म्हणजे देव इतकी किंमत आहे. आई माते समान असं आपण म्हणतो, जमिनीला आपण भूमाता म्हणतो. म्हणजे आईला जी किंमत आहे ती देवाची एवढी. पण मग विवेकानंद पुढे म्हणतात पण ती देव्हाऱ्यातली किंमत काय उपयोगाची. देव्हाऱ्यातली किंमत म्हणजे आम्ही त्याला देव बांधलं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र पहाटे लवकर तीच उठते, स्वयंपाक डाव्यात तीच करते, झाडून तीच काढते. झाडून काढणं हे सुद्धा म्हणजे काय जेंडर बेस वाटत होतं काही काळामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये सगळे एकाच लेवलला. आता माझा मुलगा छोटा आहे जरा तो, तर मी त्याशी झाडून काढत होतो. म्हणजे माझ्या रूम पाशी तिथं थोडं काही अस्वच्छता होती, मला काहीतरी ऑनलाईन करायचं होतं ते मी काढत होतो. तो म्हणला बाबा तुम्ही झाडून काढताय. म्हणजे बाबाने झाडून काढायचं नसतं किंवा बाबाने किचन पाशी स्वयंपाक करायचा नसतो, हे लहान मुलांच्या असं डोक्यात जणू काही जेनेटिकलीच बसलेलं असतं की आईने काय कामं करायची, बाबांनी काय कामं करायची. हा डिफरन्स अनेक वर्ष संस्कृतीमध्ये राहिला.
पण फॉर्च्युनेटली आता तो असा काही फरक राहिलेला नाही. म्हणजे ठीक आहे की बाहेरची जी कामं आहेत, आपण भाजी आणायचं असेल, काही वस्तू आणायच्या असतील, तर तो जेंडर बेस होता की तू गाडी घेऊन जातो मग तू आण, आणि घरात तू आहेस तर घरातला स्वयंपाक. आता दोघेही बाहेर असतात, घरात दोघे. आता परवा केस आली होती काउन्सिलिंगसाठी, दोघेही वर्क फ्रॉम होम आहेत. दोघे वर्क फ्रॉम होम म्हणल्यावर ती म्हणणार मी आता कनिक टिमते, तुम्ही जरा तेवढंसं बघा, भाजी आलो. कारण साहजिक आहे. आणि ती पण कमावते ना. पूर्वी असं होतं की आम्ही लहान असताना आम्ही जे पाहिलं होतं की नॉर्मली वडील लोक काम करायचे आणि आई गृहिणी असायची. अजूनही आजच्या तुमच्यापैकी सुद्धा निम्मे घरामध्ये आई ही गृहिणी असू शकते. बट दॅट इज द ग्रेटेस्ट वर्क. ग्रेटेस्ट वर्क ना ते सगळं हँडल करायला. त्यामुळे तो रिस्पेक्ट होता. पण तरी सुद्धा कुठंतरी घरी आता ते चाटाक हा जो अरेरावीचा भाग आहे. अरेरावीचा म्हणजे अधिकारवाणी. पण गंमत अशी आहे की आईला आपण आगतुगच म्हणतो नॉर्मली 90% केसमध्ये, कारण खूप क्लोजर आहे ना आईच्या. बाबांना मात्र बऱ्याच वेळा 90% केसमध्ये, 10% केसमध्ये वेगळं असतं. 90% केसमध्ये आपण आहो जाऊ करतो, कारण घाबरतो आपण. आई एवढी क्लोज आहे आपल्याला, म्हणून तो अधिकारवाणी असू शकते ना. म्हणजे मित्र आले, आईशी पटकन म्हणजे पोहे कर किंवा आमच्यासाठी काहीतरी वडे कर, काहीतरी आपण म्हणू शकतो. तर हा जो अधिकारवाणीचा भाग आहे, याच्यामध्ये महिलेने आत्तापर्यंत कधीच उलटी रिॲक्शन दिलेली आहे बरं का. एकदम आता इथं मी म्हणलं की 0.5% केसमध्ये उलटी रिॲक्शन दिली असेल. पण नॉर्मली या बायकांनी आतापर्यंत अनेक वर्ष चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, डबे असतील, सहलीसाठी मित्रासाठी डबा दे, माझ्या रूम मधला मित्र आहे त्याला डबा कर, उलट ते सांगायची गरज नाही, आईच करते, स्वतःहून करते. म्हणजे हे आतापर्यंतचं औदार्य आणि बाय डिफॉल्ट रोल हा महिलांनी केलेला आहे. तुम्हाला खायला घालणं, मला असं वाटतं किती अवघड गोष्ट आहे ना. म्हणजे मी एकदा टेंभुर्णीला व्याख्यानाला गेलो होतो, तिथं उपळाई वगैरे त्या भागामध्ये. तिथं आम्ही, माझं भाषण झालं, आम्ही सकाळी लवकर घर सोडलं आणि रात्री घरी आलो. पण 2-3 व्याख्यानं दिवसभरात होती. एका ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो, तिथं ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्यांची मानलेली बहीण होती. त्यांनी आम्हाला जेवण आणलं आणि सगळी व्हरायटी होती जेवणात. आणि म्हणजे खूप काही पण खा असे, आणि एकदम चविष्ट. तर मी एक 10 वर्षानंतर, म्हणजे हा प्रसंग 10-12 वर्षापूर्वीच असेल, 10 वर्षानंतर जेव्हा मला ती व्यक्ती भेटली, ते ऑर्गनायझर, ते सर अनिल पाटील, तर मी त्यांना म्हणलं की ते आपण उपळ्यामध्ये जेवलो होतो, कसलं भारीच होतं. त्यांना इतकं जरा भरून आलं वाटतं. त्यांनी लगेच तो फोन लावला त्या काकूंना त्या, आणि ते म्हणले की सर बोलतात. आणि मग मी नुसतं असं म्हटलं तर ती बाई रडायलाच लागली, म्हणजे डोळ्यात पाहिजे. हा प्रसंग म्हणजे बायकांनी, महिलांनी, तसं म्हणलं तर बऱ्याच वेळा अनोळखी लोकांसाठी सुद्धा, म्हणजे अचानक कोणीतरी पाहुणे आले, त्यांच्यासाठी स्वतःची झोप बाजूला ठेवून, स्वतःचं विश्रांती बाजूला ठेवून आतापर्यंत ते केलेलं. ओके. तसं पुरुषांनी मग इन्कम असेल, बाकीचं कुटुंबाचं स्थान असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी केले. आता काय झाले, आता दोघं कमवते. त्यामुळं वुमन एम्पॉवरमेंट हा दिलाई विद्यापीठ आणि शब्द म्हणून तर ठीक आहे, पण तरी सुद्धा वुमन एम्पॉवरमेंटचा बराचसा भाग आता सिस्टीमने ऍक्सेप्ट केला. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये नवरा बायकोला विचारतो की आपण असं करूयात का, फ्लॅट घ्यायचा आहे किंवा जागा घ्यायची, घेऊयात का, अशा पद्धतीने. म्हणजे आज आपल्याला कार्यक्रम आहे तर असं करायचं का, ही चर्चा आता व्हायला. पूर्वी अशी होत नव्हती चर्चा. त्यातल्या काही वेळा महिलांना वाटलं असेल, काही वेळा वाटत पण नसेल की मला विचारलं, पण आता वाटू शकतं. बघा, प्रत्येक ठिकाणी पैसा हे उत्तर आहे. ती पैसा कमवते म्हणून मग आता रिस्पेक्ट द्यायला लागलं का, कदाचित ती एक शक्यता आहे. कारण आता जर EMI भरायचं आहे तर तिच्याच पगारातून भरायचं आहे.